नमस्कार मंडळी, आज आपण नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा व्हेज पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पुलाव बनवला आहे। चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो, एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही या जागी साध्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता, फक्त तांदूळ जुना वापरायचा म्हणजे भात छान मोकळा होतो। आता हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 10-15 मिनिटं याला भिजत ठेवायचे, कारण पातेल्यामध्ये आज आपण पुलाव बनवतो आहे, त्यामुळे तांदूळ थोडेसे भिजवणे गरजेचे आहे। आता तांदूळ भिजत होते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली। आता लगेचच पुलाव बनवायला सुरुवात करूया। तर एका पातेल्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। तेलाऐवजी इथं तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये काही खडे मसाले घ्यायचे आहे। तर 2 मोठी विलायची, 4-5 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपान, 1 चक्री फूल, 4 ते 5 लवंग आणि 1 हिरवी विलायची इथं मी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही खडे मसाले वापरू शकता। आता तेलामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे, सोबतच 1 चमचा जिरं सुद्धा इथं टाकलेला आहे। खडे मसाले अगदी अर्धा मिनिट तेलावरती परतून घ्यायचे, म्हणजे याचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला जातो आणि पुलावला चव छान येते। सोबतच 1 मीडियम आकाराचा कांदा लांब चिरून टाकलेला आहे। कांदा सुद्धा 1 मिनिट परतून घ्यायचा। कांद्याचा रंग इथं बदलू द्यायचा नाहीये, नाहीतर पुलावचा रंग छान पांढरा शुभ्र येणार नाही। तर 1 मिनिट कांदा इथं मी परतून घेतला। कांदा छान सॉफ्ट झालेला आहे की लगेचच यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा छान परतून घ्यायची। आलं यामध्ये मी वापरलं नाहीये, फक्त लसूण आणि मिरचीचीच पेस्ट बनवली होती। ही पेस्ट छान परतून झाली की यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत। तर भाज्यांमध्ये इथं मी बटाटा, मटार, गाजर, बीन्स आणि फुलगोबी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घेऊ शकता किंवा एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करता येईल। आता सगळ्या भाज्या मी इथं अर्धा कप घेतलेल्या आहे। भाज्या सुद्धा 1-2 मिनिटं छान परतून घ्यायच्या। आता हिवाळ्यामध्ये भाज्या सुद्धा खूप छान येतात, त्यामुळे पुलाव सुद्धा अगदी चविष्ट बनतो। एकदा नक्की बनवून बघा। भाज्या परतून झाल्या की यामध्ये मीठ टाकायचं आहे। 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलं आणि अगदी पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे। खडे मसाले सुद्धा आपण पुलावमध्ये वापरले आहे, त्यामुळे गरम मसाल्याचा वापर अगदी कमीच करायचा। 10 ते 12 पुदिन्याची पानं आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता तांदूळ इथं छान भिजलेले आहे, त्यामुळे अगदी हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटं हे तांदूळ इथं छान परतून घ्यायचे। या पुलावमध्ये थोडीशी तरी पुदिन्याची पानं नक्की वापरा, त्यांनी पुलावला चव खूप छान येते। आता इथं पातेल्यामध्ये आपण पुलाव बनवलेला आहे, त्यामुळे तांदूळ भिजत ठेवले होते। जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर डायरेक्ट तांदूळ भिजत न ठेवता पुलाव बनवला तरी सुद्धा चालेल। तांदूळ छान परतून झाले की इथं गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्यामुळे पुलाव शिजतो सुद्धा लवकर आणि छान मोकळा सुटसुटीत तयार होतो। 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यासाठी 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे। कुकरमध्ये बनवत असाल तर 3च वाटी पाण्याचा वापर करा। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक उकळी आली की यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती 10 ते 12 मिनिटं सुरुवातीला पुलाव शिजवून घ्यायचा आहे। तर बघा 10 ते 12 मिनिटं झालेली आहे। एकदा आपण पुलाव चेक करून घेऊया। पुलाव तसा तयारच झालेला आहे, तुम्ही इथं बघू शकता, पण अगदी थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक आहे। तुम्हाला चमच्यावरती थोडंसं पाणी दिसत असेल तर पुन्हा एकदा याला आपण झाकून अगदी कमी गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घेऊया। बघा 5 मिनिटं झालेले आहे। अगदी कलरफुल मोकळा सुटसुटीत आपला पुलाव तयार झालेला आहे। गॅस मी बंद करून घेतला। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे आणि तळलेला कांदा टाकला आहे। तळलेला कांदा टाकणे ऑप्शनल आहे, असेल तुमच्याकडे तर टाका, याने सुद्धा चव छान येते पुलावला। आता लगेचच पुलाव आपण सर्व करून घेऊया। हा गरमागरम पुलाव दाल फ्राय सोबत किंवा कुठल्याही भाजी बरोबर तुम्ही खाऊ शकता। अगदी घरभर याचा सुगंध दरवळतो आहे। खायला म्हणाल तर अप्रतिम याची चव लागते। या हिवाळ्यामध्ये ही साधी सोपी पुलावची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणाकरिता हा पुलाव तुम्ही बनवू शकता। अचानक जर घरी पाहुणे आले असेल आणि काही वेगळं बनवायचं असेल तरी सुद्धा ही साधी सोपी पुलावची रेसिपी तुम्हाला नक्कीच बनवता येईल। तर कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।